आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। वैद्यकीय उपचार करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवदूत म्हटलं जातं। मात्र याच देवदूतांवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। असाच काहीसा प्रकार बदलापुरात समोर आलाय। बदलापूर पश्चिमेतील सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय। या सगळ्यामध्ये मात्र 1.5 महिन्याच्या चिमुकलीच्या डोक्यावरील बापाचं छत्र मात्र कायमचं हरपलंय। अपघातात दुखापत झालेली असताना भुलीच्या इंजेक्शनाच्या अतिरिक्त डोसामुळे प्रवीण समजीसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। प्रवीणचा दुचाकीवरून पडून अपघात झाला होता। त्याच्या जबड्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे प्रवीणला बदलापूर पश्चिमेच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी जबड्याला एक छोटासा क्रॅक गेला असल्यानं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर प्रवीणला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं। यावेळी ऑपरेशन करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं। त्यानंतर अवघ्या काही तासातच शस्त्रक्रियेपूर्वी प्रवीणचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने प्रवीणच्या नातेवाईकांना दिली। अपघातात किरकोळ दुखापत झालेली असताना केवळ भुलीच्या इंजेक्शनाचा अतिरिक्त डोसामुळे प्रवीणचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। सध्या प्रवीणच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मुंबईच्या जे रुग्णालयात करण्यात आलंय। मात्र त्याचा अहवाल येणं बाकी आहे। आमच्या कुटुंबाचा एकमेव असलेला आधार हरपल्यानं हे रुग्णालय बंद होऊन डॉक्टरांवर कारवाई व्हावी, जेणेकरून कोणत्या कुटुंबियांसोबत असा प्रकार घडू नये असं प्रवीणच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। डॉक्टरांनी निव्वळ उडवाउडवीची उत्तरं दिली। माझी सकाळपासून 2 बहिणी होत्या, सकाळपासून त्या विचारतायत तुम्ही नेमकं करताय काय, ओटी मध्ये घेऊन गेला, 2 तास ओटी मध्ये काढला आणि नंतर 10 मिनिटांमध्ये येऊन सांगता की पेशंट गेला म्हणून। मग कसं सांगणार आणि कोणावर जिम्मेदार धरणार? डॉक्टरांनाच पकडा। आणि मला ते 5ही डॉक्टर नकोय तिथे। एक मनीष डॉक्टर हवा, फिजिशियन आहे तो, आणि एक तो हॉस्पिटलचा ओनर आहे तो, आणि दोन्ही ते डॉक्टर मागवले होते बाहेरून तेवढे। ते डॉक्टर मला अजिबात नको आणि ते हॉस्पिटल बंदच झालं पाहिजे। तर प्रवीणच्या कुटुंबियांनी केलेले आरोप हे निराधार असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल असंही रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय। मी एवढंच सांगू शकतो की आम्ही ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला जो काही प्रकार झाला त्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न केले पेशंटचा जीव वाचवण्यासाठी। पेशंट पूर्णपणे आम्ही प्रयत्न केल्याच्या नंतरही आम्हाला यश येऊ शकलं नाही। पण त्यामध्ये गैरसमज असा आहे नातेवाईकांचा की आम्ही ॲनेस्थेशियाचा ओव्हरडोस झालेला आहे, पण तसं काहीही नाही आहे। पेशंटची डेथ झाल्याच्या नंतर बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याच्या नंतर आपल्याला क्लिअर होईलच की पेशंटचा मृत्यू हा कोणत्या कारणामुळे एक्झॅक्टली झालेला आहे। तर आपण ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याच्या नंतरच सांगू शकतो की पेशंटचा मृत्यू का झालेला आहे। उपचार करताना एखाद्या रुग्णाचा जीव जावा असं कोणत्याच डॉक्टरांना कधीच वाटत नाही। मात्र खरंच जर डॉक्टरांच्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे जीव गेला असेल तर एक जीव नाही तर अख्खं कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालंय हे नाकारता येणार नाही। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण कळेलही। मात्र समजीसकर कुटुंबाची झालेली हानी ही कधीही भरून न येणारी आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।